आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। शनी शिंगणापूर येथे दिनांक 11 रोजी काही लटकूंनी येथील माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला केला होता। घटनेला 15 दिवस उलटून गेले तरी अद्याप उर्वरित आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही। या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष यांच्या खासगी पार्किंगमध्ये लटकूंची संख्या सर्वाधिक आहे। हे नशेली पदार्थाचे सेवन करून आपल्या दुचाकी भाविकांच्या वाहनास आडवी लावून आमच्याच दुकानात पूजा साहित्य खरेदीसाठी आग्रह करत असतात। तसे न केल्यास त्यांना दमबाजी करत त्यांच्याशी हुज्जत घालतात। त्यामुळे येणारे भाविक मात्र नाराज होऊन परतत असतात। शनिदेवाची 7.5 परवडली परंतु त्या लटकूंची 7.5 नको असा सूर भाविकांमध्ये उमटत आहे। या सर्वांच्या निषेधार्थ झालेल्या ग्रामसभेत लटकूंचा बंदोबस्त करावा, पूजा साहित्याचे दर निश्चित करण्यात यावेत, तसेच सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे, तसे न झाल्यास आमरण उपोषण करणार असण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक फौजदार भट्टू अण्णा कारखेले यांनी निवेदन स्वीकारले। आज या ठिकाणी माजी सरपंच शिवाजीराव यशवंतराव शेट्टी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या निषेधार्थ आम्ही सगळे पोलीस स्टेशनला जमलेलो आहोत। हा भ्याड हल्ला जो झाला तो लटकून झाला आणि आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सुद्धा यांनी त्या लटकूवरती काही कारवाई केलेली नाही। आम्ही आज तिथं पोलीस स्टेशनला त्यांना निवेदन देणार आहोत तर लटकूवर कारवाई केली पाहिजे। जर तुम्ही ती नाही केली तर आम्ही गावकरी कोणत्याही क्षणी तुम्हाला पूर्वसूचना न देता आम्ही आत्मदहन किंवा उपोषणाचा निर्णय घेणार। आणि शिवाजीराव यशवंतराव शेट्टी यांच्यावर जी 5 आरोपींनी हल्ला केला होता त्यातले फक्त 2च आरोपींनी पकडले आहेत, 3 अजून मोकाट फिरत आहेत। तर ते 3 आरोपी तुम्ही त्वरित अटक करावी याचंही निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला देणार आहोत। लटकू बंद होण्याबद्दलचा विषय जो ग्रामसभेमध्ये झाला त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी एकमुखी मागणी केली की बुवा हे लटकूंचे जे पार्किंग आहे, जे पार्किंग मालक आहे त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी, त्यांना बंद करावं, नाहीतर त्या पार्किंग मालकावरती गुन्हे दाखल होतील। परंतु मी एक जबाबदार नागरिक म्हणून सरपंच या नात्याने हे पोलीस स्टेशनला सांगू इच्छितो का ती जबाबदारी खाजगी पार्किंग मालकाची असून ती जबाबदारी तुमची पण आहे का तिला तुम्ही नीटनेटकं आचरणात आणलं पाहिजे। का लटकू हे बाईक रायडर्स म्हणा किंवा लटकू हे चालू नाही झाले पाहिजे। या लटकूमुळे भाविकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होतो, यावर आपलं काय मत? हे लटकू गाडी घेऊन आल्यावर विशिष्ट दुकानावरती ती गाडी लावली जाते। त्या भाविकांनी जर त्या दुकानावरून विशिष्ट दुकानावरून जर समजा पूजा साहित्य नाही घेतलं तर त्यांची गाडी तिथं पार्किंग करून दिली जात नाही आणि त्या भाविकांना इथून हाकलून देण्यात येतं। तर हा मेसेज राज्यभरात खूप वाईट जाऊ राहिला आहे का इथं भाविकांना दमदाटी होती। याचा परिणाम असा झाला का शनी शिंगणापूरच्या गर्दीवरती जवळजवळ 50 ते 60% परिणाम दिसून येतोय। आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश मुलेकर, शनी शिंगणापूर।